श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या विरोधात तक्रार केली आहे असं नितीन सातपुते यांनी म्हटलं। श्रीकांत शिंदे फाउंडेशनची कागदपत्र आमच्याकडे आहेत असं नितीन सातपुते यांनी म्हटलं आहे। श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडे एवढे पैसे कुठून आले असा सवाल सातपुते यांनी केलाय। मुख्यमंत्री शिंदे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देणार का असा सवाल नितीन सातपुते यांनी केला आहे। आम्ही जी तक्रार दाखल केलेली आहे श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांची जी ट्रस्ट आहे त्यांचे काही डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे त्यांच्या फंडकडे पैसा नसताना त्यांची एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट ही कशी काय होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्या मुलाची इन्क्वायरी करणार, खासदाराची इन्क्वायरी करणार। हे श्रीकांत शिंदे खासदार आहेत आणि त्यांची ही फाउंडेशन आहे, याचा हा जो पैसा आहे हा कुठल्या माध्यमातून आला, हवालामधून आला की अजून इथल्या कुठल्या सोर्समधून आला याची चौकशी व्हायला पाहिजे। तर एका रात्रीमध्ये तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार असं धैर्यशील मोहिते पाटलांनी म्हटलंय। धैर्यशील मोहिते यांनी राम सातपुते यांच्यावर निशाणा साधलाय। तर सोलापूरकरांनी मला दिल्लीला पाठवायचं ठरवलंय असं सातपुते म्हणाले। विकास कामांसाठी कागदपत्रांचं पार्सल घेऊन दिल्लीला जाईन असं राम सातपुते यांनी म्हटलंय। त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला। मांडव्यात म्हणला 70-75 वर्षात काय विकास झाला ते मी या 5 वर्षात केला। मी फक्त 2.5 वर्षात केला। मी फक्त एकच उत्तर देतो, दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी बीडला पाठवायचे आमचं। सोलापूरकरांनी ठरवलंय आणि मला दिल्लीला पाठवायचं ठरवलंय। मी निश्चित त्या ठिकाणी पार्सल घेऊन जाईल, परंतु इथल्या टेक्सटाईल पार्क झालं पाहिजे त्याचे कागद घेऊन जाईल दिल्लीला। इथं IT कंपनी झाल्या पाहिजे त्याचे कागद घेऊन जाईल। या सोलापूरमधल्या दुष्काळी गावाला पाणी आलं पाहिजे त्याचे पेपर्स घेऊन मी दिल्लीला जाईल। परंतु मी माझ्या इथल्या गोरगरीब जनतेसाठी दिवसरात्र एक करेल। मी अतिशय विनम्रतेने सांगतो की मी काम करणारा कार्यकर्ता आहे, संघर्षातून इथपर्यंत आलेलो आहे। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला आलेला नाही आहे।